वाळूज महानगर सिडकोतील देवगिरीकडे जाण्याच्या दोन्ही मुख्य मार्गांचे डांबरीकरण करण्याचं काम सिडको प्रशासनाने हाती घेतलंय। यामुळे येथील रहिवासी आणि प्रवाशांना विविध गैरसोयींना सामोरं जावं लागत आहे। वाळूज महानगर सिडकोतील देवगिरी नगरकडे जाणाऱ्या दोन्ही मुख्य रस्त्यांचे गुरुवारी सिडकोने डांबरीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे। यामुळे रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना आणि रहिवाशांना विविध अडचणींना सामोरे जावं लागत आहे। सिडकोने सुरुवातीला एका रस्त्याचे काम पूर्ण करून दुसरा रस्ता वर्दळीसाठी सोडण्याची आवश्यकता होती, मात्र एकाच वेळी दोन्ही रस्त्याचे काम हाती घेतल्याने येथील रहिवासी डी.एन. हंडे, जे.एस. पठाडे, सतीश काकडे, संतोष हिवरकर, डी.आर. धुमारे आदींनी सिडको प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली आहे। हा रस्ता चालू केला, व्यवस्थित चालू केला त्यांनी, पण एक साईडच करायला पाहिजे होता। बाकीच्या लोकांना तकलीफ हो राहिली, कसं की हे आपलं मशानभूमी आहे, यांना तकलीफ हो राहिली आणि लहान मुलांना यांना यायला जायला तकलीफ हो राहिली। या साईडला एक साईड चालू केली असती तर एक साईड ओके करून घ्यायला पाहिजे त्यांनी, पण त्यांनी काही केलं नाही। दोन्ही साईड चालू ठेवलं त्यांनी, इकडचे तिकडचे दोन्ही विस्कळीत हो राहिले, सगळं मधून लोक पळू राहिले। हा सिडकोने जे दोन्ही रोड तयार करायला सुरुवात केली, ही एकाच वेळी दोन्ही न करता आमच्या नागरिकाचा अशी मागणी आहे की एकच रोड पूर्णपणे कंप्लीट करा, म्हणजे जेणेकरून आम्हाला मुलाबाळांना लेकरांना घेऊन, आता तुम्ही बघताय सोबत लेकरं आहेत माझ्या, यांना घेऊन येण्यासाठी आम्हाला रस्ता क्रॉस करून मधल्या रस्त्यातून यावं लागत आहे। आणि शाळेत जाणाऱ्या मुलांची आणि नागरिकांची सुद्धा इथे फार म्हणजे बिकट परिस्थिती झालेली आहे। त्यामुळं हा एकच रस्ता पूर्ण करावा अशी आमची मागणी आहे सिडकोकडे, ती लवकरात लवकर पूर्ण केल्यास चांगली। सिडको प्रशासनाने सदरील रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावून रहिवाशांची आणि प्रवाशांची गैरसोय दूर करण्याची मागणी येथील नागरिक आणि प्रवाशांनी केली आहे।